Good morning, students. Today we are learning chapter number 8, our skeletal system and the skin. In the previous classes, we have learned about some organ systems, their functions and their locations in our body. The various organs are safe within the body cavity. The human skeleton is protective shell for all the internal organs. शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिये सुरक्षित असतात. आपल्या शरीराच्या आतील सर्व भागांचे संरक्षण करणारे मानवी सांगाडा हे एक संरक्षक कवच आहे. Sometimes when we fall while playing or have an accident, a bone in our arm or leg may get broken. This is called a fracture of the bone. कधीकधी आपण खेळताना पडतो किंवा आपल्याला अपघात होतो तेव्हा आपल्या हाताचे किंवा पायाचे हाड मोडते. यालाच फ्रॅक्चर असे म्हणतात. अ फ्रॅक्चर इन अ बोन कॉजेस सिव्हिअर अँड अनबेरेबल पेन अँड द पार्ट विथ द ब्रोकन बोन स्वेल्स इमिजिएटली. म्हणजेच फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीला असह्य वेदना होतात. ज्या भागाला फ्रॅक्चर झालेले असते तेथे लगेचच सूज येते. आफ्टर ॲन ॲक्सिडेंट प्रिव्हेंट एनी मुवमेंट ऑफ द फ्रॅक्चर्ड पार्ट. Immobilize it and get immediate medical help. After going to the hospital, an X-ray image is taken of the part which is swollen. म्हणजेच अपघात झाल्यावर फ्रॅक्चर झालेल्या भागाची हालचाल होऊ देऊ नये. तसेच तो स्थिर ठेवावा आणि वैद्यकीय उपचारासाठी त्याला लगेच दवाखान्यात घेऊन जावे. एक्सरेज वेअर डिस्कवर्ड बाय विल्यम कॉन्रड रॉन्टजेन. दवाखान्यात नेल्यानंतर त्याचा एक्सरे काढण्यात येतो. An X-ray image shows whether a bone is broken and also the exact spot where it is broken. This helps to providing the proper treatment. त्यामुळे योग्य उपचार करता येतो. Types of bones. Bones of our body are classified into 4 types. First, flat bones म्हणजेच चपटी हाडे. सेकंड, स्मॉल बोन्स म्हणजेच लहान हाडे. थर्ड, इरेग्युलर बोन्स म्हणजेच अनियमित हाडे. फोर्थ, लॉंग बोन्स म्हणजेच लांब हाडे. नेक्स्ट पार्ट इज द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. ऑल द बोन्स इन आवर बॉडी आर नॉट ऑफ द सेम शेप. Every bone is different. All the bones together form a framework or skeleton. The skeleton gives a shape to the body. मानवी अस्थिसंस्था म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. प्रत्येक हाड हे वेगळे असते. सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होत असतो आणि या सांगाड्यामुळेच आपल्या शरीराला आकार प्राप्त होतो. ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. शरीरातील सर्व हाडे व कुर्च्या एकत्र मिळून स्केलेटल सिस्टीम ही तयार होत असते. बोन्स आर हार्ड. दे आर नॉट फ्लेक्झिबल. बोन्स आर कंपोज्ड ऑफ 2 मेन कॉन्स्टिट्युएंट्स. बोन सेल्स आर बायोटिक while calcium carbonate, calcium phosphate, minerals and salts are the abiotic constituents of bones. Calcium imparts strength to the bones. म्हणजेच बघा, हाडांची रचना ही कठीण असते. हाडे लवचिक नसतात. हाडांची रचना प्रामुख्याने 2 घटकांनी बनलेली असते. अस्थिपेशिया जैविक असतात, तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज, क्षार यांसारख्या अजैविक पदार्थांपासून हाडे बनतात आणि कॅल्शियममुळेच आपल्या हाडांना मजबूतपणा येत असतो. द सिस्टीम विच गिव्स अ डेफिनाइट शेप टू द बॉडी प्रोव्हाइड्स सपोर्ट अँड प्रोटेक्ट्स द डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी इज कॉल्ड स्केलेटल सिस्टीम. म्हणजेच शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या सिस्टीमलाच स्केलेटल सिस्टीम असे म्हणतात.
The human skeletal system can be divided into two parts. First, the axial skeleton म्हणजेच अक्षीय सांगाडा. Second, the appendicular skeleton म्हणजेच उपांग सांगाडा. The axial skeleton consists of the skull, the spine and the rib cage. म्हणजेच ॲक्सियल स्केलेटनमध्ये कवटी, पाठीचा कणा आणि छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होत असतो. ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती असतात. These are situated symmetrically along the central vertical axis of the body. आता दुसरा, the appendicular skeleton. The appendicular skeleton is made up of the bones of the upper and lower limbs on either side of the central axis. Appendicular skeleton हा मध्य रेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो. यामध्ये हात आणि पाय या हाडांचा समावेश होत असतो. As our body grows, the size and length of our bones increases. Such changes in size and length can be seen in children according to age. However, the body continues to grow only up to a certain limit. The bones of taller people are longer. बघा, आपल्या शरीराची वाढ होताना हाडांची लांबी आणि आकार वाढतो. लहान मुलांचा जर आपण विचार केला तर लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची लांबी आणि आकारात फरक दिसून येत असतो. परंतु शरीराची वाढ ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होत असते. म्हणजे ती साधारणतः 18 ते 21 वर्षापर्यंत होते. उंच व्यक्तीच्या पायांतील हाडांची लांबी ही अधिक असते, जास्त लांब दिसून येतात. द ॲक्सियल स्केलेटन, त्यातला फर्स्ट पार्ट म्हणजे स्कल. द स्कल इज फॉर्म बाय द बोन्स ऑफ द हेड अँड फेस. द बोन्स ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. देअर आर ऑल टुगेदर 22 bones in the skull, 8 in the head and 14 in the face. Except for the lower jaw, none of the bones of the skull can move. बघा, डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. यातील हाडे आकाराने सपाट आणि मजबूत असतात. डोक्यात 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी एकूण 22 हाडे कवटीमध्ये असतात. सेकंड पार्ट, रिब केज. The cage-like structure in the chest is called the rib cage. In the chest, there is one vertical flat bone called the sternum. 12 pairs of flat bones called ribs are joined to it sideways. These 25 bones form the rib cage. It is joined to the spine at the back. म्हणजेच बघा, छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागालाच छातीचा पिंजरा असे म्हणतात. छातीत एक उभे चपटे हाड असते, त्यालाच स्टर्नम असे म्हणतात. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या 12 जोड्या जोडलेल्या असतात. बघा, आता 12 जोड्या म्हणजे एकूण 24 हाडे आणि 24 आणि एक उभे चपटे असे मिळून 25 हाडे. या 25 हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होत असतो. थर्ड, स्पाइन. द स्पाइन इज फॉर्म by padlock shaped bones placed straight one above the other. There are altogether 33 bones in the spine, each called a vertebra. These bones are arranged one above the other flexibly. The spine protects the spinal cord that originates from the brain. बघा, कुलुपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होत असतो. पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात. त्यातील प्रत्येकाला मणका म्हणतात. ती सर्व हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचं संरक्षण करत असतो. सेकंड, द ॲपेंडिक्युलर स्केलेटन. द ह्युमन बॉडी हॅज 2 arms and 2 legs. The different parts of the arms and legs have several bones which are connected together by joints. उपांग सांगाड्यामध्ये हात आणि पाय यांचा समावेश होत असतो. मानवी शरीरात 2 हात आणि 2 पाय असतात. हात व पायांच्या विविध भागांमध्ये अनेक हाडे असतात. ती एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात. जॉईंट्स.
Joints are the places where two or more than two bones are connected to each other. Joints are of two types. Movable joint म्हणजेच चलसांधा. Bones can move. Examples: bones of arms and legs. यात हाडांची हालचाल होते. याचं एक्झाम्पल म्हणजे हात पाय यांतील हाडे. इमूवेबल जॉईंट. बोन्स कॅन नॉट मूव्ह. एक्झाम्पल: बोन्स ऑफ द स्कल. यात हाडांची हालचाल होत नाही. उदाहरण म्हणजे कवटीची हाडे. टाइप्स ऑफ जॉईंट्स. फर्स्ट, हिंज जॉईंट. दिस टाइप ऑफ जॉईंट allows the movements of bones only in one direction. It moves in 180-degree angle. Examples: the elbow and knee joints. हिंज जॉईंट म्हणजेच बिजागिरीचा सांधा. या सांध्यामध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने होत असते. या सांध्यांची हालचाल 180 अंश कोनातून होते. त्याचं उदाहरण म्हणजे कोपर आणि गुडघा. सेकंड, बॉल अँड सॉकेट जॉईंट. In this type of joint, the bones can move in two or more directions in a 360-degree angle. Example: shoulder and hip joints. Ball and socket joint म्हणजेच उखळीचा सांधा. या सांध्यामध्ये हाडांची हालचाल 2 किंवा अधिक दिशांनी होत असते. या सांध्यांची हालचाल 360 अंशातून होते. याचं उदाहरण म्हणजे खांदा आणि खुबा. थर्ड, ग्लायडिंग जॉईंट. In this type of joint, the bones can only slide over each other. Examples: wrist and ankle joints. ग्लायडिंग जॉईंट म्हणजेच सरकता सांधा. या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकतात. उदाहरण म्हणजे मनगट, पायाचा घोटा यांमधील जॉईंट्स. द स्किन. द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. फंक्शन्स ऑफ द स्किन. First, protecting the internal parts of the body like muscles, bones, organ systems, etc. Second, help preserve the moisture in the body. Third, synthesizing vitamin D. Fourth, releasing sweat to regulate body temperature. Fifth, giving protection from the heat and cold. Sixth, the skin functions as the sensory organ of touch. फर्स्ट, शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करणे. सेकंड, शरीरातील ओलावा राखून ठेवण्यास मदत करणे. थर्ड, व्हिटॅमिन डी ची निर्मिती करणे. फोर्थ, शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे. फिफ्थ, उष्णता, थंडी यापासून संरक्षण करणे. The skin is an important and large organ of all living things. The skin has hair. There are nails on the skin at the tips of the fingers and toes. The skin gives us the sense of touch. The skin is an important sensory organ of the body. Human skin is made up of two main layers. The outermost layer is called the epidermis, and the layer below it is called dermis. Below the dermis, there is a network of blood vessels and nerve fibers. The subcutaneous layer under this network maintains normal body temperature. The epidermis has various layers. मानवी त्वचा ही प्रामुख्याने 2 थरांची बनलेली असते. सर्वात वरच्या थराला बाह्य त्वचा म्हणतात आणि त्याच्याखाली जो थर असतो त्याला अंतस्त्वचा म्हणतात. त्याखाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूंचे जाळे असते. त्याच्याखाली उपत्वचीय थर असतो. तो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो. बाह्य त्वचेचे देखील वेगवेगळे थर असतात. मेलॅनिन. A pigment called melanin is present in the cells of the epidermis. The melanin is synthesized in certain glands in the skin. The percentage of melanin decides the fairness or darkness of the skin. The color of the skin also depends on the climate. Melanin protects our skin and the inner parts from ultraviolet sun rays.
बघा, ज्यावेळेस उन्हातून चालून आलो अथवा खेळत राहिलो तर आपल्याला थकवा जाणवतो. आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात, त्यांनाच स्वेट ग्लँड्स असे म्हणतात. आपण उन्हात खेळलो किंवा इतर कारणाने शरीराला श्रम झाले की त्वचेचे तापमान वाढते, तेव्हा घामाची निर्मिती होते आणि आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37°C जवळपास कायम असते. As we grow older, the proportion of fat beneath the skin reduces. However, the previously taut skin does not shrink. This causes wrinkles on the skin of older people. जसे वय वाढते तसे त्वचेखाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण देखील कमी होते. मात्र ताणलेली त्वचा मूळ स्थितीत येत नाही. म्हणूनच वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. अशा प्रकारे आजचा आपला हा पाठ संपलेला आहे.